वाजलेत सकाळचे 5:30 आणि आम्हाला आता स्कुबाला जायचं आहे. तर आमची 10 मिनटात गाडी येईल आम्हाला घ्यायला. त्याच्यानंतर आम्ही आता स्कुबाला जाणार आहोत. तर इथे जो 2 प्रकारचे स्कुबा असतात, एक नॉर्मलवाला असतो आणि एक डीपवाला. तर आम्ही डीपवाल्याचं पॅकेज बुक केलं आहे. तर आता पुढे जाऊन आपल्याला ते सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे देतील, तर ते बघूया. कुठे तर आता आमचं चेंज वगैरे करून झालं आहे आणि आम्ही आता स्कुबासाठी जाणार आहोत. तिथे ना फोन अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आता जो काही व्हिडिओ असेल ते त्यांच्याकडनं आम्हाला जो व्हिडिओ मिळणार आहे ना, त्यात तुम्हाला कळेल की आम्ही कसे एन्जॉय केलं आहे काय. चला तर मग आता पुढे जाऊ. फोन आता आम्ही ठेवून देतो आहे. तर आता आम्ही सकाळी स्कुबाला गेलेलो, त्याच्यानंतर आम्हाला यायला 9 वाजले. 9च्या नंतर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून 11, 11:30ला इथून निघालो हॉटेलमधून आणि आता जेटीवर आलो आहे पुन्हा. इथून आम्ही आता बोटने जाणार आहोत एलिफंट आयलंडला. तर तिथे आम्हाला 3 तास मिळणार आहेत. तिथे आम्ही 3 तास थांबू शकतो. त्याच्यानंतर तिथे बरेचसे वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, तर ते सुद्धा करण्याचे चान्सेस असतात तिथे. 3 तासात जेवढे कवर होतील तेवढे. तर आपण तिथे जाऊन बघूया, ठरवूया काय करायचं काय नाही करायचं. तर आता आम्ही एलिफंट आयलंडला पोहोचलो आहे आणि इथे माझे बघू शकता तुम्ही बोर्ड आहे, तिथे काय काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतं त्याच्याबद्दल सांगितलं आहे. तर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी स्नॉर्कलिंग होतं आमच्या पॅकेजमध्ये, तर आम्ही तेच करणार आहोत, बाकी काही नाही करणार आहे. तर आता आपण आधी सामान वगैरे ठेवूया. मी आता फोन इथंच लॉकरमध्ये सबमिट करावं लागेल मला,
बाकीचं सगळं बघू आपण. व्हिडिओ जर आपल्याला त्यांच्याकडनं मिळाले तर तसे दाखवू किंवा काहीतरी ॲडजस्ट करू. कॉम्प्लिमेंटरी स्नॉर्कलिंग असं आम्हाला पॅकेजमध्ये सांगितलेलं. आता त्या माणसाने आम्हाला थोडाफार मस्का मारला की ते तसं नॉर्मल असणार, थोडं अजून डीपमध्ये जायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. तर आमचा विचार चालला आहे त्याच्यासाठी, तर बघूया. तर त्याची प्राईस 1000 रुपीज आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं डीप जायचं असेल तर 1500-1600 रुपये पर पर्सन आहे. आणि इथे मला स्कुबा वगैरे थोडं, स्कुबा नाही सॉरी, जेटस्की वगैरे सगळं थोडं महाग वाटलं. तर जेटस्कीची पर पर्सन 800 रुपये प्राईज आहे. त्याच्यानंतर 800 आणि बाकीचे जे वॉटर स्पोर्ट्स होते त्यांची प्राईज होती 600-700 रुपये. तर ते थोडं कॉस्टली वाटलं मला. आणि सकाळी स्कुबा केला तो माझा फेल गेला, म्हणजे मी घाबरली, त्याच्यामुळे मी कंप्लीट नाही केला. तर त्याच्यानंतर मला अशी थोडी भीती वाटायला लागली की मी उगाच असं म्हणजे स्पोर्ट्स करू की नको करू. आता हे कॉम्प्लिमेंटरी करून बघू, त्याच्यानंतर ठरवू ते 1000 वाला करायचं की नाही. की त्याच्या रिलॅक्स एकदम फ्री छोटे एकदम रिलैक्स रहना है, बस ऐसे ही रहना है आपको, बस ऐसा देखना है सर. ठीक है सर. और तो एक दोनों को एल्बो लॉक पुश नहीं करना, पुश नहीं, पुश करने से बैलेंस बिगड़ जाएगा. तो प्रेशर नहीं देना, बस लॉक करके रखना है. झालं आमचं. भारी वाटलं खूप. ते मासे वगैरे डोळ्यासमोर जे सकाळी मी मिस केलं ना ते मी सगळं आत्ता हे केलं. खरं तर मी ते त्याचं स्कुबाचा जो हे असतं ना आपलं ब्रिजिंगचं, त्यातला मी थोडी घाबरली. पण इथे स्नॉर्कलिंग करताना मला काही नाही वाटलं. छान होता एक्सपिरियन्स. आतले कोरल्स वगैरे जे सकाळी मिस केले ना ते आत्ता मी हे केले. सकाळी तुम्ही काय काय बघितलं? फिश बघितला. हां, बऱ्याच प्रकारचे होते. येलो कलरमध्ये होतात, नावं माहीत नाही, नावं माहीत नाही. भरपूर कलरचे फिश होते. आता पण सेम होते का? नाही, आता इकडे क्वांटिटी खूप जास्त होती फिशची, तिकडे कमी मला होते. वाटतं ना इथे कुठं सगळी दगडच आहे. त्या साईडला 1, 2. तर आमचं तर भिजून झालं आहे. म्हणून म्हटलं आता भिजून आजच्या दिवसापुरतं. आता जरा जाऊया, चेंज वगैरे करूया, काहीतरी खाऊया. इथे खायला तसं प्रॉपर जेवण मिळत नाही असं आम्हाला जेव्हा आमचा जो हे आलेला मॅनेजमेंटवाला त्याने सांगितलेलं. तर इथे असं स्नॅक्स फ्रूट्स वगैरे असंच काय काय मिळतं, त्यातलंच काहीतरी आता खावं लागतं. चला पहिले आता जाऊन चेंज करू. तर मगाशी मी जसं म्हणाला इथे ना जेवणाची सोय नाही आहे, त्याच्यामुळे इथे स्नॅक्स वगैरे जे मिळतात ना तेच घ्यायचे असतं. आम्ही हे झालमुरी घेतले. ते ही भेलच आहे एक प्रकारची, पण तिला झालमुरी असं म्हटलं. 100 रुपयामध्ये ही झालमुरी मिळाली. तर ही क्वांटिटी पण भरपूर आहे. आता बघू अजून काही जर खावंसं वाटलं तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. तर ही फ्रूट चाटची एक प्लॅटर घेतली आहे आम्ही. तर त्याची 200 रुपये किंमत आहे. तर टेस्ट बघूया गोड आहेत की नाही ते. तर आता आम्ही डिनरला आलो आहे आणि हे मंचाव सूप आहे. आम्हाला जास्त भूक नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं दोघात एकच ट्राय करू आणि मग बाकीचा मेन्यू हळूहळू येईल तसा मी तुम्हाला दाखवेन. तर आता हे मंचाव सूप ट्राय करून बघूया. तर हे आता आपलं स्टार्टर आलं आहे. हनी चिल्ली पोटॅटो आहे
तर सूप पण छान होतं, टेस्टला थोडंसं टँगी होतं. आता आपण हे ट्राय करून बघूया कसं आहे ते. तर आता आपला डिनर आला आहे, तुम्ही बघू शकता इथे आपल्या चपात्या आहेत, त्याच्यानंतर सॅलड, राईस, ही पनीरची एक भाजी आहे, ही डाळ आहे आणि ही अजून एक पनीरची भाजी. अशा 2 पनीरच्या भाज्या आहेत. हे आता आम्ही डिनर चालू करतो आहे, तर जेवायला या. तर असा होता आपला आजचा हा दिवस 3रा. आपण अजून पण हॅवलॉकला आहोत. तर आज सकाळी आम्ही लवकर उठलो, 5 वाजता आम्हाला गाडी आलेली पिकअप होता स्कुबासाठी. आम्ही स्कुबाला गेलो आणि स्कुबाला गेलो, पण तिथे गेल्यावर मी थोडी घाबरली, त्याच्यामुळे मी स्कुबा कंप्लीट नाही केला आणि त्यांनी कंप्लीट केला. तर त्यांचासुद्धा एक्सपिरियन्स खूप छान होता. त्याचे व्हिडिओ आपल्याला मिळाले, तर ते आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेले, तर ते तुम्ही बघितलेच असतील. तसंच त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये आलो, पण पुन्हा त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही गेलो एलिफंट आयलंडला. तर तिथे सुद्धा खूप भारी वाटलं. तिथे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी स्नॉकलिंग होतं, तर ते आम्ही केलं. तर स्नॉकलिंग करताना पण खूप मस्त वाटलं आणि तेव्हा म्हणजे माझी थोडी भीती कमी झाली, तर ते खूप छान वाटलं. त्याचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघितला असेल व्हिडिओमध्ये. तर हा होता आपला आजचा इथला 3रा दिवस. आजसुद्धा आम्ही अरिना आयलंड याच रिसॉर्टमध्ये थांबलेलो. तर उद्या आम्ही इथून जाणार आहोत नील आयलंडला. तर उद्या आपला जो दिवस असेल तो कसा असणार आहे काय ते आपण तुम्हाला नक्कीच उद्याच्या व्हिडिओत दाखवणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.